नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक अर्जुन सर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब ऑनलाईन लेक्चरमध्ये। आज आपण पाहणार आहे काल झालेली जी मुख्य परीक्षा आहे, क्लर्कची मुख्य परीक्षा। तुम्हाला सगळ्यांनाच पेपर क्रमांक 1 जो आहे तो खूप सोपा गेला असेल, कारण त्याची जी रेंज आहे ती खूप सर्वसाधारण होती। पण पेपर क्रमांक 2 जो आहे तो पेपर दिल्यानंतर विद्यार्थ्यांच्या ज्या प्रतिक्रिया पाहिल्या त्याच्यामध्ये मध्यम ते अवघड स्वरूपाचा पेपर होता, अशा बऱ्याच विद्यार्थी मित्रांचं म्हणणं आहे। त्याच्या संदर्भात आज आपण बघणार आहे इंडियन पॉलिटी आहे राज्यशास्त्र याचा काल जे प्रश्न विचारले होते आयोगाने 15 प्रश्न विचारले होते आणि त्याची रेंज आहे ती पेपर वाचताना असं वाटतं की खूप सोपा प्रश्न आहे, पण तितकाच तो डिफिकल्ट प्रश्न बनलेला आहे। काही प्रश्न जे आहेत ते सहजपणे टॅकल होणारे आहेत, काही प्रश्न जे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला डिटेल स्टडी असल्याशिवाय ही प्रश्नांची उत्तरे आपण देऊ शकत नाहीत। खूप सारे असे प्रश्न आहेत, खूप सारे म्हणजे 15 पैकी 2-4 क्वेश्चन आहेत असे ज्याचे आयोग आन्सर 1-2 दिवसात आन्सर की मध्ये देईल। पण आपण जे आज पाहणार आहे संभाव्य उत्तर सूचीमध्ये आयोग जरी दिलं तरी सुद्धा आयोगाने दिलेलं उत्तर याला तुम्ही टॅकल म्हणजे चॅलेंज करू शकताय आणि त्याला सोर्स कुठला वापरणार आहे त्याच्या संदर्भात आज आपण बघणार आहे। हे पूर्ण सेशन जे असणार आहे ते 15 प्रश्न जे आहेत संभाव्य उत्तर झाली का याच्यावरती आपण बोलणार आहे। पुढच्या 15-20 मिनिटांमध्ये व्यवस्थितरित्या सेशन ऐका। काही प्रश्न जे आहेत ते तुम्हाला सहजपणे समजतील, काही प्रश्न जे आहेत ते समजताना थोडं डिफिकल्ट येईल, पण क्लर्कचा पेपर जर असता मुख्य परीक्षेचा तर आयोगाची ही रेंज असेल तर 2024 मध्ये गट ब आणि गट क च्या परीक्षेमध्ये मुख्यला आणि प्रिलिम्सला आयोगाचा दर्जा काय असेल आणि थोडा आयोगाने चेंज घेतलेला आहे जो इन डिटेल तो आपण समजून घेणार आहे। तर वेळ न घालवता सुरुवात करूया। एक महत्वाची विशेष सूचना म्हणजे चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। का विसरू नका, कारण आपण जे करणार आहे याच्यामध्ये किती आपण डिटेलमध्ये चालतोय आणि आयोगाने नेमकं काय आपलं जो स्वरूप आहे ते बदललेलं आहे ते समजावून घेण्याचा प्रयत्न करूया। पहिला क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन आहे बघा की पहिला प्रश्न की भारतीय राज्यघटनेचे खालीलपैकी कोणते अनुच्छेद भारतीय राज्याचे धर्मनिरपेक्ष स्वरूप स्पष्ट करते। आता हे लक्षात घ्या, संभाव्य उत्तर सूची आपण पाहताना आयोग नेमकं काय देईल आणि काय येऊ शकतं किंवा कॅन्सल होऊ शकतं का, आणि जर कॅन्सल होत असेल किंवा तुम्ही प्रश्नाचं उत्तर लिहिलं आणि आयोगाच्या पहिल्या आन्सर की नुसार जर चुकी झालं तर त्याला तुम्ही चॅलेंज म्हणून काही पुरावे तथ्य देऊ शकता का, कोणती तथ्य देऊ शकता, सोर्स काय असेल ते सगळंच आपण बोलणार आहे। सुरुवात करूया। धर्मनिरपेक्ष जे आहे कोणत्या अनुच्छेदात भारतीय राज्याचे धर्मनिरपेक्ष स्वरूप जे आहे ते स्पष्ट करतं। मग धर्मनिरपेक्ष जो शब्द आहे हा शब्द खरंच घटनेत आहे का, तर धर्मनिरपेक्ष असा शब्द घटनेत नाहीये। धर्मनिरपेक्षच्या जागी जो इंग्रजी शब्द प्रयोग केलेला आहे तो सेक्युलरिझम आहे। म्हणजे इंग्रजी माध्यमामध्ये जर तुम्ही इथलं दुसरी लिपी दुसरी लँग्वेज बघितली तर तिथं सेक्युलर आहे। त्यामुळे आयोगाने इथं धर्मनिरपेक्ष जरी घटनेत नसला, लक्षात घ्या तिथं आपल्या घटनेमध्ये पंथ निरपेक्ष असा शब्द प्रयोग दिलेला आहे। याच्यासाठी महत्वाचं आपण सोर्स काय वापरतोय तर भारतीय राज्यघटना। म्हणजे गेल्या काही वर्षामध्ये रॅमन मॅग्सेसे पुरस्कार जो मिळाला होता त्या व्यक्तीला डायरेक्ट आयोग म्हणजे विद्यार्थ्यांनी कॉल केला की तुम्ही हे पुस्तक किंवा तुम्हाला हा अवॉर्ड मिळालाय का आयोगाने दिलेल्या चुकीच्या उत्तरावरती। म्हणजे आपण सोर्स जो आहे पुरावा देण्यासाठी शोधत असतो। राज्यघटनेसाठी याच्यापेक्षा बेस्ट पुरावा कुठलाच नाही। त्यामुळे धर्मनिरपेक्ष जो आहे तो प्रास्ताविकेमध्ये जो धर्मनिरपेक्ष दिलेला आहे तो पंथनिरपेक्ष असा आहे, पण आयोगाने इथं काय म्हटलंय सेक्युलरिझम दिलेला आहे। याचा अर्थ पहिली भाषा आणि दुसऱ्या भाषेमध्ये गोंधळ होत असेल तर दुसऱ्या भाषेला प्रमाण माना, म्हणून हा धर्मनिरपेक्ष शब्द मराठीत खरा होतो। ठीक आहे, यांनी काय म्हटलंय ते कोणत्या अनुच्छेदात भारतीय राज्याचे धर्मनिरपेक्ष स्वरूप स्पष्ट केलेलं आहे। आता बघा कलम नंबर 30, कलम नंबर 28, कलम नंबर 27 आणि कलम नंबर 44। 44 काय सांगतं, समान नागरी कायद्याबद्दल सांगतं। समान नागरी कायदा सगळ्यांनाच माहित आहे। त्यानंतर अनुच्छेद 30 आणि अनुच्छेद 28, 29 आणि 30 हे 29-30 जे आहेत ते अल्पसंख्याकाच्या हिताबद्दल सांगतात। ठीक आहे, अल्पसंख्याकाच्या हिताबद्दल काय सांगतात वगैरे डिटेलचे आपण बोलूया। आणि इथं 28 झाल्यानंतर 30 जे आहे ते 30 काय सांगतं याच्याबद्दल बोलूया। बघा हे आहे भारतीय संविधानाची शॉर्ट कॉपी। याच्यामध्ये डायरेक्ट मी तुम्हाला 28, 29, 30 याच्यामध्ये नेमकं काय वर्डिट केलंय संविधानामध्ये ते सांगतोय। म्हणजे आपण कुठलाही पुस्तकांचं स्वरूप न पकडता आपण डायरेक्ट भारतीय संविधान जे आहे ते पकडतोय। आर्टिकल 30 मध्ये काय सांगितलेलं आहे, आर्टिकल 30 मध्ये हे स्पष्ट मेन्शन आहे की शैक्षणिक संस्था स्थापण्याचा आणि तिचे प्रशासन करण्याचा अल्पसंख्याक वर्गाचा हक्क आहे। म्हणजे इथं काय दिलेलं आहे, शैक्षणिक संस्था
स्थापन करण्याचा अल्पसंख्याकांचा हक्क दिलेला आहे. मग तो धर्म आणि भाषा या निकषावरती असेल. ठीक आहे. त्यानंतर आर्टिकल 28 मध्ये काय दिलेलं आहे, तर आर्टिकल 28 मध्ये विवेक्षित शैक्षणिक संस्था धार्मिक शिक्षण आणि धार्मिक उपासना यांना उपस्थित राहण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. म्हणजे धार्मिक शिक्षण आणि धार्मिक उपासना यांना उपस्थित राहण्याचा हक्क दिलेला आहे आर्टिकल 28 मध्ये. म्हणजे इथं आर्टिकल 30 मध्ये शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा अल्पसंख्याकांचा हक्क दिलेला आहे. म्हणजे हे अल्पसंख्याक मायनॉरिटीच्या संदर्भात आहे. आर्टिकल 28 काय सांगितलंय, विवेक्षित शैक्षणिक संस्था धार्मिक शिक्षण आणि धार्मिक उपासनांना उपस्थित राहण्याचं स्वातंत्र्य दिलंय. या 28 मध्ये सब आर्टिकल 1, 2, 3 आहेत. सब आर्टिकल 1, 2 आणि 3. त्यामधलं एक काय सांगतं, तर एक सांगतं पूर्णतः राज्याच्या निधीतून चालवले जाणारे जे काही शैक्षणिक संस्थेत किंवा कोणत्याही धार्मिक शिक्षण दिले जाणार नाही. म्हणजे हे जे सगळं दिलंय 28 मध्ये हे सुद्धा मायनॉरिटीच्या संदर्भात दिलेलं आहे. म्हणजे आर्टिकल 28 आणि 29 हे आर्टिकल 28 आणि 30 मायनॉरिटीच्या संदर्भात आहेत, अल्पसंख्याक. आर्टिकल 27 मध्ये काय सांगितलेलं आहे, आर्टिकल 27 मध्ये एखाद्या विशिष्ट धर्माच्या संवर्धनाकरता कर देणे. म्हणजे इथं सुद्धा काय सांगितले, धर्माचं संवर्धन सांगितलेलं आहे. इथं पण काय सांगितले, धर्माच्या बाबतीत. इथं पण मायनॉरिटी धर्माच्या बाबतीत. प्रश्न काय समजून घ्या. प्रश्न आहे की कोणता अनुच्छेद भारतीय राज्याचे धर्मनिरपेक्ष स्वरूप स्पष्ट कर. धर्मनिरपेक्षचा पर्टिक्युलर अर्थ घटनेत कुठंच नाही. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी लिहिलेल्या एका पुस्तकामध्ये धर्मनिरपेक्ष याचा अर्थ सर्व धर्म समभाव असं त्यांच्या पुस्तकात, रिकव्हर ऑफ फेथ नावाचं पुस्तक आहे, त्यांच्या पुस्तकात केला होता. आणि तोच मग संविधान सभेने, म्हणजे त्यावेळेच्या संविधान सभेने जे केलेलं धर्मनिरपेक्ष आहे त्याचं स्वरूप थोडं स्पष्ट झालं, पण धर्मनिरपेक्षची व्याख्या घटनेत दिलेली नाहीये. इथं काय सांगतं मायनॉरिटीच्या हक्काबद्दल, याचा अर्थ मायनॉरिटीचा हक्क म्हणजे धर्मनिरपेक्ष काय सांगतो, सगळ्यांना समान न्याय. जर सगळ्यांना समान न्याय नसेल तर त्यांना संविधान काय देतं, समान न्याय देतं. याचा आर्टिकल 30 आणि 28 हे असेल. आणि इथं 27 मध्ये काय सांगतं, धर्माबद्दल सांगायला लागले. याचा अर्थ इथं सुद्धा काय असणार आहे, म्हणजे ऑप्शन बी, डी आणि सी हे करेक्ट असणार आहेत. बघा BCD कुठे आहे, इथं आहे BCD. म्हणजे हा पर्याय जो आहे तो येऊ शकतो. मी म्हणतो येऊ शकतो, कारण का हा येऊ शकतो. पण या ह्याच्यामध्ये धर्मनिरपेक्ष स्वरूप स्पष्ट जे आहे, आर्टिकल 44 जर बघितलं आपण 44, तर 44 मध्ये काय सांगितलंय, समान नागरी कायदा. आणि हे जे आहे ते मार्गदर्शक तत्वाबद्दल आहे. मार्गदर्शक तत्व जे आहे काही राज्यांसाठी, म्हणजे भारतासारख्या मोठ्या 28 राज्यांच्या मध्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेशामध्ये प्रत्येक राज्याला, फॉर एक्झाम्पल गुजरात घ्या, गोवा घ्या, या प्रत्येक राज्याला आर्टिकल 44 करण्याचं स्वातंत्र्य 44 ऍक्टिव्ह करू शकतो. जसं की गोव्यामध्ये 25 वर्षापासून आर्टिकल 44 समान नागरी कायदा उपस्थित आहे. धर्मनिरपेक्ष जर करायचं असेल तर सगळ्या धर्मांना समानतेची वागणूक द्यायला पाहिजे, जे की इथं देऊ शकत नाही. कारण DPSP जे आहेत हे डायरेक्ट प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी, ह्या काय आहेत, मार्गदर्शक तत्व ही न्यायपुरुष नाही आहेत. आणि जरी केली ती राज्यांना त्यांच्या सोयीनं लागू करण्याची तरतूद आहे. त्यामुळं पूर्ण भारतामध्ये धर्मनिरपेक्ष जे आहे ते लागू करू शकत नाही. काही स्पेसिफिक राज्यामध्ये हे इम्प्लिमेंटेशन करू शकतं, पण काहीतरी स्पेसिफिक राज्यामध्ये इम्प्लिमेंटेशन करू शकतं, हा त्याचा एक गौण अर्थ निघतोय. त्यामुळं आयोग जो आहे तो आर्टिकल 44 ला सुद्धा फोकस करू शकतो. त्यामुळं ऑप्शन CDA हा सुद्धा येऊ शकतो. ठीक आहे. त्यामुळं बघूया आपण की नेमकं काय आयोग देतं पहिल्या आन्सर कीनुसार. आणि जर आपल्याला चॅलेंज करायचं असेल या पुराव्यानुसार तर आपल्याला 2-3 पर्यायी मार्ग आहेत. जसं की बक्षीस सरांचं पुस्तक आहे, ठीक आहे. त्यानंतर भारतीय संविधान सगळ्यात मोठा स्रोत आहे. तर आधी बघूया आपण की आयोग नेमकं काय उत्तर देतं त्याच्यावरती. ठीक आहे. पुढचा प्रश्न म्हणजे हा जो प्रश्न आहे तो थोडा फसवा आहे आणि याच्यावरती प्रश्न जे उत्तर आहे आयोग काय देईल आपल्याला वाट पाहायला लागेल. हा प्रश्नच बघा, सरळ सरळ प्रश्न आलेला आहे. पण आतापर्यंतच्या आयोगाच्या प्रश्नामध्ये ज्या काही 22 समित्या होत्या, त्या 22 समितीपैकी 14 आणि 8 समित्या ज्या होत्या त्यापैकी मुख्य समितीवरतीच प्रश्न असायचे आतापर्यंत 2017, 18, 19, 20, 22 पर्यंत. पण आता आयोगाने काय सुरू केलंय, या 14 ज्या समित्या आहेत, इतर समित्या, या इतर समित्यावरती प्रश्न विचारायला सुरुवात केलं. म्हणजे थोडं डिटेल चाललेलं आहे आयोग आणि आपल्याला हे डिटेल जे आहे अभ्यास करावा लागेल. आणि 14 समित्यापैकी इथं बघा नागरिकत्वावरील संबंध तदर्थ समिती दिलेली आहे. आता नागरिकत्वावरील तदर्थ समिती कुठे आहे, S वरदाचार्य आहेत. म्हणजे ऑप्शन A ला C आहे. आता A ला C ला असणारे बघा, इथे एक ऑप्शन आहे आणि इथे एक ऑप्शन आहे. ठीक आहे. म्हणजे यावरून प्रश्न सुटत नाही. पुढचा आहे मूलभूत अधिकार उपसमिती. आता इथं मूलभूत अधिकारामध्ये बघा, इथं JB कृपलानी, उषानाथ सेन, S वरदाचार्य, डॉक्टर राजेंद्र प्रसाद आहेत. मूलभूत अधिकार जे हक्क या समितीचे अध्यक्ष कोण होते, सरदार पटेल. आणि इथं काय विचारले, उपसमिती विचारले. उपसमितीचे अध्यक्ष कोण आहेत, आचार्य JB कृपलानी. म्हणजे D चं काय येईल, 1. इथं D चं 1 आहे बघा.
आणि इथं सुद्धा डीचं एक आहे, याचा अर्थ आपलं नशीब फुटकं आहे, याचा अर्थ आपल्याला या दोन्हीपैकी एक उत्तर पाहिजे आहे अजून. आता प्रेस गॅलरी आणि राष्ट्रीय ध्वज, राष्ट्रीय ध्वजाचे संबंधित कोण आहेत? राजेंद्र बाबू. म्हणजे सी चं उत्तर काय येणार? 4. आता सी चं उत्तर कुठं आहे? हे 4 आहे. याचा अर्थ बी चं उत्तर काय येणार? उषानाथ सेन. म्हणजे इथं पर्याय क्रमांक काय येईल? 1 येईल. हा प्रश्न स्ट्रेट फॉरवर्ड होता पण इन डिटेल होता. याचा अर्थ पुढच्या काळात आपल्याला इन डिटेल अभ्यास सुरू करायला लागणार आहे. केवळ वरवर आपण 8 समित्या वाचून ज्या परीक्षा देत होतो ते दिवस आता राहिले नाहीत. विद्यार्थी मित्रांनो हे समजून घ्या. पुढे जाऊया. केंद्र सरकार राज्य सरकारांना राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदानुसार निर्देश देऊ शकतं? केंद्र सरकार राज्य सरकारांना राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदानुसार निर्देश देऊ शकतं? आता इथं एक महत्वाचा शब्दप्रयोग आहे, राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदानुसार. आता हे सगळे कलम दिले त्याचा अर्थ हे राज्यघटनेतलंच आहे. आता फक्त प्रॉब्लेम आहे की केंद्र सरकार राज्य सरकार निर्देश देऊ शकतं. आपण पहिल्यांदा वाचताना काय बघणार? हे सोपं आहे, 356 आहे असं म्हणणार, पण हे चूक आहे. कारण का? बघूया आपण काय काय नेमकं आहे. आर्टिकल 370 कुणाला कोण निर्देश देणार आहे? बघा, केंद्र सरकार हे कुणाला निर्देश देणार आहे? राज्य सरकाराला निर्देश देणार आहे. ठीक आहे, बघा आर्टिकल 370 काय सांगतं? हे जम्मू काश्मीरच्या संदर्भात सांगितलंय. म्हणजे काही जणांना असं वाटेल की आता जस्ट 370 हे रद्द केलेलं आहे त्यामुळं हा प्रश्न इकडे आहे, त्यामुळे काही जणांनी याला टॅकल केलेलं आहे, म्हणजे याला चॉईस केलेलं आहे. हे उत्तर चुकीचं आहे. 370 जम्मू काश्मीरच्या संदर्भात आहे. कोण निर्णय घेणार आहे? संसद निर्णय घेणार आहे, संसद. पण कोण निर्णय घेतो? प्रेसिडेंट. लक्षात ठेवा, राष्ट्रपतीच्या आदेशानुसार आलेलं आहे आणि राष्ट्रपतीच्या निर्देशानुसार हे जाणार आहे. ठीक आहे, तर आर्टिकल 370 हे राष्ट्रपतीच्या निर्देशानुसार आलं घटनेत आणि ते निर्देशानुसारच गेलेलं आहे. तो भाग वेगळा की संसदेमध्ये या सरकारनं याच्यावरती बातचीत घडवली, खूप सारा ढोल वाजवला, पण हे एका प्रेसिडेंट रूल आलतं आणि ते प्रेसिडेंट रूल न जाईल. जवाहरलाल नेहरूने असं म्हटलं होतं की 370 आर्टिकल घिसते घिसते घिस जाएगा, याचा अर्थ प्रेसिडेंट रूल नुसार हे काढून घेतलं जाईल. म्हणजे हे कोण घेतं? राष्ट्रपतीला अधिकार होते. आर्टिकल 356 कुणाचा अधिकार आहे? आर्टिकल 356 जो आहे तर राष्ट्रपती राजवट आहे. बघा, राष्ट्रपती राजवट आहे आणि हे कोण पुकारतो? राष्ट्रपती राजवट. कोण लागू करतो? राष्ट्रपती. ठीक आहे, म्हणजे ते राज्यपाल जो आहे राज्यातला, ती राज्यातली जर परिस्थिती ढासळली गेली तर राज्यपाल राष्ट्रपतीला निर्देश देतील, निर्देशाचा अर्थ सूचना करतील आणि राष्ट्रपती 356 चा प्रयोग करू शकतो. किंवा राज्यपालाचे तसे निर्देश नसताना सुद्धा राष्ट्रपती काय करू शकतो? 356 चा प्रयोग करू शकतो. जसं की महाराष्ट्रामध्ये 356 लागू झाली होती. आपल्याला जणू काही इथं 365 आहे असं वाटायला लागतं बरं का, पण हे लक्षात घ्या, हे 356 आहे. म्हणजे हे 356 कोण लागू करतं? राष्ट्रपती. याचा केंद्राचा आणि राज्याचा काही संबंध नाही. हा, तो भाग वेगळा आहे की राष्ट्रपती हे लागू करताना कुणाची तरी परवानगी घेईल, पीएम आणि कॅबिनेटची. ठीक आहे, तर हा पार्ट वेगळा आहे. आयोगाने विचारले आपल्याला केंद्र सरकार राज्य सरकारना राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदानुसार निर्देश देऊ शकतं. आता इथं बघा, आर्टिकल 263 काय आहे? आंतरराज्यीय परिषदा. आंतरराज्यीय परिषदा कोण स्थापन करतं? हा निर्णय कोणाचा असतो? राष्ट्रपतीचा. ठीक आहे, म्हणजे हे सुद्धा राष्ट्रपतीचा आहे. म्हणजे आर्टिकल 256 आहे बघा उत्तर. आर्टिकल 256. इथं आपण थोडं फसगत होते, याला सिली मिस्टेक म्हणतोय, पण सिली नाही, ते लार्जर मिस्टेक तुम्ही केलेलं आहे कदाचित. 256. आता संविधानामध्ये 256 काय सांगितलंय तर मी बघा 256चं वर्डिक्ट वाचून दाखवतो. 256 मध्ये राज्य आणि संघराज्याचे प्रातिनिधित्व हे दिलेलं आहे. याचा अर्थ प्रत्येक राज्याच्या कार्यकारी अधिकार अशा प्रकारे वापरला जाईल त्या दोघे संसदेने केलेले कायद्यांचे आणि त्या राज्यात जे लागू असतील अशा कोणत्याही विद्यमान कायद्याचे पालन सुनिश्चित करेल. याचा अर्थ केंद्र सरकार हा राज्य सरकारला तशा पद्धतीचे निर्देश देऊ शकतो. म्हणजे आर्टिकल 256 भाग आहे. समजतंय? म्हणजे आयोगाने जे क्वेश्चन विचारले ते केवळ 60 कलम, 65 कलम, 61 कलम, 56 कलम, 15 कलम हे दिवस गेले मित्रांनो. आता आयोगाने डिटेल विचारायला सुरुवात केलेली आहे आणि या पद्धतीचा हा प्रश्न आहे. थोडा डिटेल स्वरूपात काही जणांना हा प्रश्न टॅकल व्यवस्थित झाला असेल, काही जणांनी अंदाजानुसार मारला असेल, पण हे लक्षात घ्या 256 उत्तर येईल याचं. आता हा बघा, खालीलपैकी कोणती जोडी योग्यरित्या जुळत नाही? योग्यरित्या जुळत नाही याचा अर्थ काय? कोणती चुकीची आहे शोधा असं म्हटलेलं आहे. पहिला ह्याला सगळ्यात महत्वाचं, याला गोल करून आपण असं म्हटलं पाहिजे, खालीलपैकी चुकीचे विधान शोधा. इथं सगळ्यात महत्वाचं आहे, हे आधी करून घ्या. त्यानंतर इथं बघूया आर्टिकल 167 मुख्यमंत्र्याची कर्तव्य दिलेले आहेत. मुख्यमंत्र्याची कर्तव्य म्हणजे हे पीएमचं कर्तव्यासारखं आहे. आर्टिकल 87 पीएमचं कर्तव्य होतं, तसं मुख्यमंत्र्याचं कर्तव्य आर्टिकल 167 म्हणजे हे बरोबर आहे. दुसरा आहे मुख्यमंत्र्याचा शपथविधी 163 मध्ये दिलेला आहे का? आर्टिकल 163 माहिती आहे आपल्याला की काय सांगतं?
राज्यपाल जो आहे, राज्यपालाला सहाय्य आणि सल्ला देण्यासाठी सीएम नेतृत्वाखाली एक मंत्रिमंडळ असेल. राज्यपालाला सहाय्य करण्यासाठी सीएम नेतृत्वाखाली एक मंत्रिमंडळ असेल असं आर्टिकल 163 सांगितलं. याचा अर्थ हे चूक आहे की मुख्यमंत्र्याचा शपथविधी या घटनेत नाहीये. उत्तर हेच असणार आहे. पुढे तरी पण बघूया 164 मध्ये काय दिलंय, राज्यमंत्र्याची संबंधित तरतुदी दिले. आता 163 काय सांगतं की हा जो राज्यपाल आहे, ह्या राज्यपालाला सल्ला आणि सहाय्य देण्यासाठी सीएम नेतृत्वाखाली एक मंत्रिमंडळ असेल. आणि 164 मध्ये काय सांगतं, तर मंत्री संबंधित तरतुदी आहे, मंत्री संबंधी तरतुदी. याचा अर्थ हे बरोबर आहे. ओके. आणि अनुच्छेद 166 काय सांगतं, तर राज्य सरकारच्या कारवाया सांगतं. बऱ्यापैकी पोरांना असं वाटतं की 166 येऊ शकतं का, तर 166 जे आहे काय आहे 166, तर बघा त्याच्यामध्ये वर्डिक्ट काय केलं 166 मध्ये. 166 मध्ये राज्य शासनाचे कामकाज चालवणे. आता राज्य सरकारचे कामकाज चालवणे म्हणजे राज्य सरकारच्या कारवाया, कारवाया म्हणजेच काय, कामकाज चालवणे. याचा अर्थ 166 जे आहे ते तुम्हाला माहित नसलं तरी हे फिक्स आहे की अनुच्छेद 163 मध्ये मुख्यमंत्र्याचा शपथविधी आहे का, तर नाहीये. मुख्यमंत्र्याचा शपथविधी आर्टिकल अनुच्छेद 163 मध्ये नाही. याचा अर्थ चुकीची कुठली आहे, ही चुकीची आहे, म्हणजे हे उत्तर येईल. ठीक आहे. आता हा प्रश्न जेवढा तुम्ही सोपा समजताय तेवढा अजिबात सोपा नाही मित्रांनो. कारण का, आर्टिकल 163 मध्ये मुख्यमंत्र्याची शपथविधी, मग घटनेत मुख्यमंत्र्याचा शपथ आहे का, तर आर्टिकल 164च्या 1, 2 आणि सब आर्टिकल 3 या 164च्या 3 मध्ये असं म्हटलंय की राज्यपाल हा सीएम ला शपथ देतो. राज्यपाल हा सीएम ला शपथ देतो. याचा अर्थ सीएम ची शपथ आहे, पण कुठं आहे, आर्टिकल 164 3 मध्ये. आणि यांनी काय म्हटलं 163 मध्ये म्हटलं. याचा अर्थ ते चूक आहे 100%. पण हे तरी बरोबर आहे का की 164 3 मध्ये राज्यपाल हा सीएम ला शपथ देतो असं दिलंय का, तर मित्रांनो हे असं सुद्धा आर्टिकल नाही. तुम्ही कुठं जर ऐकत असाल असं काही जरी तुमच्या समोर येत असेल तर हेही चुकीचं आहे. कारण 164 3 मध्ये काय सांगितलंय, राज्यपाल हा सीएम ला शपथ देतो अनुसूची क्रमांक 2 नुसार देतो. अनुसूची क्रमांक 2 नुसार म्हणजे आर्टिकल 164 मध्ये कुठल्याही शपथेच्या नमुने नाहीत. केवळ संविधानामध्ये 3 लोकांची शपथ ही संविधानात दिलेली आहे. ते कोण आहे, एक राज्यपाल आहे, दुसरे आहेत राष्ट्रपती आणि तिसरे आहेत उपराष्ट्रपती. ह्या जे तीनच लोक आहेत संविधानात मधले, ते तीनच लोकांची शपथ जी आहे ती घटनात्मक आहे. उरलेल्या सगळ्यांची शपथ जी आहे ती अनुसूची क्रमांक 2 मध्ये दिलेली आहे. त्यामुळे जर कुठं असं ऐकत असाल 164च्या 3 मध्ये सीएम ला शपथ आहे, तर चुकीचं आहे. सीएम ची शपथ जी आहे ती 164च्या 3 मध्ये स्पष्ट मेन्शन आहे, राज्यपाल हा सीएम ला शपथ देतो अनुसूची क्रमांक 2 नुसार. त्यामुळे जर लॉजिक वापरायचं असेल, शपथविधी कुठल्याही व्यक्तीचा शपथ घटनेत नाही, केवळ अपवाद राज्यपाल, उपराष्ट्रपती आणि राष्ट्रपती. ठीक आहे. ओके, चला पुढे जाऊया. खालील विधाने विचारात घ्या आणि चुकीचे विधान ओळखा. चुकीचं कोणतं आहे ते. आता परत एकदा कलम आलेत बघा. याचा अर्थ कलम तुमचा पिच्छा नाही सोडत आहेत. आता बघूया त्यात कलमामध्ये नेमकं काय. आता हे लक्षात ठेवा की इथं थोडे डिटेल कलम आहे. संसद भारताच्या संपूर्ण भूभागासाठी कायदा करू शकते, अनुच्छेद 245. हे बरोबर आहे. संसद भारताच्या संपूर्ण भूभागासाठी कायदा करू शकते. आता ह्याच्यावरून तुम्ही जर म्हणत असाल हे बरोबर आहे असलं, तर हे लक्षात ठेवा तुम्हाला अनुच्छेद 245 माहितच पाहिजे फिक्स. हे असं आहे का, हे तरी बरोबर आहे, पण हे घटनेत आहे का, हा महत्वाचा प्रश्न आहे. ठीक आहे. तर 245 बरोबर आहे. संसदेला काही अतिरिक्त न्यायालय स्थापन करण्याचा अधिकार अनुच्छेद 247 मध्ये आहे का, तर होय, हा आहे इथं. त्यानंतर कायद्याचे अवशिष्ट अधिकार 248 मध्ये आहेत का, तर होय, हाही आहे. आणि संसदेला कर लावण्याचा अधिकार अनुच्छेद 246 मध्ये आहे का, तर बघा संविधानामध्ये 246 कलम काय दिलेलं आहे ते थोडं वर्डिक्ट वाचतो. 246 मध्ये नमूद आहे, मध्ये सांगितलंय संसदेने आणि राज्याच्या विधिमंडळाने केलेल्या कायद्यांचे विषय. संसदे म्हणजे इथं काय म्हटलंय, संसदेने राज्याच्या विधिमंडळाने केलेल्या कायद्यांचे विषय कर लावण्याचा अधिकार नाही आहे. मग कर लावण्याचा अधिकार कुठं आहे, तर आर्टिकल 265 वाचतो मी बघा. कायद्याने प्राधिकार दिल्याखेरीज कर न बसवणे. याचा अर्थ हे 246 जे आहे ते चूक आहे. खरं तिथं 265 पाहिजे आहे. म्हणजे कर लावण्याचा अधिकार जो आहे ते 265 मध्ये, हे चुकीचं आहे. याचा उत्तर हे येईल. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा. याचा अर्थ 245, 247, 248 हे ऑड कलम आहेत. आणि आपण काय म्हणतो मेनमेन येतं, मेनमेन वगैरे काय नाही. आता आर्टिकल मध्ये आपल्याला घुसायला लागणार. कोणी म्हणत असेल कलम आले नाही तर चालतात, हे लक्षात घ्या. कलमावरती सगळा क्वेश्चन आहे. ठीक आहे. चला पुढे जाऊ. खालीलपैकी भारतीय संविधानातील कोणती कलमे गांधीवादी विचाराशी सरणीवर आहेत. काय म्हटलंय बघा, खालीलपैकी भारतीय संविधानातील कोणती कलमे
कोणती कलमे गांधीवादाशी विचार सहमती आहेत? आता तुम्ही जितकं काही लेक्चर व्हिडिओज खूप आलेले असतील युट्यूबवरती माझ्यासारखे, पण हे लक्षात घ्या त्यांच्यात आणि आपल्यात फरक काय आहे तो, तर हाच फरक आहे की केवळ ते उत्तर सांगतील आणि मी त्याचा पीएम करेल, पोस्टमॉर्टम करेल. आता ते कसं आहे बघा, ते सांगण्याच्या पूर्वी एकदा चॅनलला सबस्क्राईब जरूर घ्या. ठीक आहे. संविधानातील कोणते अनुच्छेद गांधीवादी तत्व आहे? आता हे कुठली तत्व आहेत बघा, 43, 48, 47, 49 आहे. म्हणजे हे आर्टिकल 36 ते 51च्या अंतर्गत डीपीएसपी आहे. आणि फंडामेंटल राईट्स जे आहे ते फंडामेंटल राईट्स काय आहेत, तर 12 ते 35 आहे. पहिला माझा प्रश्न हा आहे की संविधानामध्ये फंडामेंटल राईट्सचे वर्गीकरण केलेले आहे का? तर यस आहे. कारण राईट टू इक्वॅलिटी, राईट टू फ्रीडम म्हणजे समतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, धर्म स्वातंत्र्याचा हक्क, शोषणाविरुद्धचा हक्क, घटनात्मक उपाययोजनाचा हक्क, मालमत्तेचा हक्क, भले तो नंतर कॅन्सल झाला असेल, पण हे घटनेनं वर्गीकरण केलंय का? केलेलं आहे. पण इथं लक्षात घ्या, डीपीएसपीचं घटनेनं वर्गीकरण केलेलं आहे का? नाही आहे, घटनेनं वर्गीकरण केलेलं नाही. आयोग काय म्हणते? आयोग असं म्हणते की खालीलपैकी भारतीय संविधानातील कोणती अनुच्छेद गांधीवादी विचारसरणीवरती, भारतीय संविधान हे डीपीएसपी ला वर्गीकरण करतच नाही आहे. म्हणजे जर तुम्ही ह्याला चॅलेंज केलं, संविधानाचं सोर्स काय? सोर्स हाय भारतीय संविधान. ठीक आहे. म्हणजे तुम्ही एखादा चांगला क्वेश्चन अडचणीत आणू शकता एका चांगल्या सोर्सद्वारे, पण ओव्हरऑल आन्सर आयोग जे देणार आहे आज उद्या ते काय देईल याच्यावरती मी बोलतो. आता समजलंय की मी तथ्यावरती बोलायला लागलोय आणि नंतर मी ऑप्शन वरती पण बोलायला लागलोय जे संभाव्य उत्तर असेल. इथं संविधानातील कोणते कलम अनुच्छेद गांधीवादी? गांधीवादी कुठली कलम आहेत? आर्टिकल 43 आहे. आर्टिकल 43 आहे म्हणजे कामगारांच्या बद्दल सांगितलं. आर्टिकल 48 आहे पर्यावरणाच्या संदर्भात. आर्टिकल 47 आहे पोषणमान राहणीमानाचा दर्जा उंचावणे. आर्टिकल 49A आहे. 49A काय आहे? सोशलिस्ट आहे, समाजवादी आहे. समाजवादी याचा अर्थ कोणते अनुच्छेद गांधीवादी विचारसरणीवर आधारित आहे म्हटले आहे? तर 43, 48 आणि 47. कुठे आहे बघा? ए, बी आणि सी. पर्याय कुठे आहे? ए, बी, सी. पहिला क्रमांक ए उत्तर येईल. पण सगळ्यात महत्वाचं, आयोगाने जो क्वेश्चन विचारलाय तो क्वेश्चन आपण रॉंग ठरवू शकतोय. कारण भारतीय संविधानातील विचारलंय कोणते अनुच्छेद, असं काही संविधानानं वर्गीकरण केलेलं नाही, ते आपण केलेलं वर्गीकरण आहे. गांधीवादी, नेहरूवादी, त्यानंतर अजून उदारमतवादी, आंतरराष्ट्रीय असे आपण केलेले वर्गीकरण. घटनेने कुठले वर्गीकरण केलं नाही. याला ज्याबद्दल काही तुमच्या मनामध्ये शंका असतील तर आपल्या कमेंट बॉक्स मध्ये जाऊन सांगा, हे मी जे बोलतोय ते खरं आहे का? ओके, तर चला पुढे जाऊया. आता हा प्रश्न जो आहे तो खूप सोपा आहे, पण सिली मिस्टेक परत एकदा. ओके, काय झालंय बघा, काय फसवलंय आयोगाने. ही संविधान सभा भारताच्या स्वतंत्र सार्वभौम प्रजासत्ताक म्हणून घोषित करण्याचा आणि भविष्यातील राज्यकारभारासाठी एक संविधान तयार करण्याचा आपला दृढ संकल्प जाहीर करते. म्हणजे ही संविधान सभा, म्हणजे त्या दिवशी असं म्हटलं गेलं होतं की ही संविधान सभा भारताला स्वातंत्र्य सार्वभौम प्रजासत्ताक म्हणून घोषित करण्याचा अधिकार करण्याचा आणि भविष्यातील राज्यकारभारासाठी एक संविधान तयार करण्याचा आपला दृढ संकल्प जाहीर करते, असं संविधान सभेनं हा उद्दिष्टांचा ठराव कधी संमत केला? हे कशाला बघता इथलं सगळं काय क्वेश्चन आहे? डायरेक्ट संविधान सभेमध्ये उद्दिष्टांचा ठराव कधी संमत केला? उद्दिष्टांचा ठराव जर येत नसेल तर इकडे बघा, रिझोल्युशन पास्ड बाय द कॉन्स्टिट्युशनल असेंब्ली कधी पास झाले? तर याचं उत्तर आहे 22 जानेवारी 1947. कोण पास केलं? पंडित नेहरूंनी. मग आपल्या मराठी जे अनुवादित आहे त्यांचा प्रॉब्लेम व्हायला लागले, अरे इथं पहिला स्वतंत्र दिले आपल्या घटनेत, तर काय आम्ही भारताचे लोक, भारताचे सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज, इथं तर सार्वभौम नंतर आहे, इथं आधी स्वातंत्र्य दिलंय. यामध्ये गोंधळ करत बसले. काय गरज आहे का त्या गोंधळाची? शेवटी बघितलं काही प्रश्न इलिमिनेट करावे लागतात तुम्हाला. आता याच्यापेक्षा तुम्ही माझ्यापेक्षा मी जे बोलतोय ते तुम्ही अनुभवलं असेल, कारण का प्रत्येक जणांनी मॅथ्स पहिलं सोडवायला घेतलं आणि डाव गणलेला आहे त्यांचा, कारण वेळ पर्याप्त पुरली नाही. ठीक आहे, त्यामुळे काय सोडायचं आहे आपल्याला हे समजलं पाहिजे. इलिमिनेशन दुसरा प्रोसेस आहे. हा बघा प्रश्न, मूलभूत कर्तव्याबाबत योग्य कथन ओळखा. मूलभूत कर्तव्य म्हणजे फंडामेंटल ड्युटीज बद्दल ओळखायचं आहे. 1976 मध्ये काँग्रेस पक्षाने मूलभूत कर्तव्याबाबत शिफारस करण्यासाठी सरदार सोनसिंग समितीची स्थापना केली. 1976 ला कोणी स्थापन केली? काँग्रेस पक्षाने. आता इथं परत एक क्वेश्चन तयार होतो. आपल्याला हे माहित आहे की हा सरदार सोनसिंग समिती, ठीक आहे, हे सरदार सोनसिंग समिती सरकार होतं 1976. इंदिरा गांधींनी भारत सरकारने हे स्थापन केलं होतं की काँग्रेस पक्षाने स्थापन केली होती? म्हणजे हा इथं सगळ्यात महत्वाचा डाऊटफुल आहे. काँग्रेस पक्षाने. पण आयोग हे
आयोग जे आहे मानवतावादी विचाराचा आहे, काँग्रेस पक्षाने सुरू केली. हा ठीक आहे, म्हणजे भारत सरकार आणि काँग्रेस पक्ष एकच म्हणतं, ठीक आहे चला हे बरोबर आहे. 1976 मध्ये सरदार सोनसिंग समिती याच्या अंतर्गत म्हणजे यांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन केली. ओके. दुसरा आहे बघा, वय वर्ष 6 ते 14 वयोगटातील पाल्यांना किंवा बालकांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे हा मूलभूत कर्तव्य 88व्या घटना दुरुस्ती 2002 द्वारे जोडण्यात आला. आता 88वी घटना दुरुस्ती होती का आणि 6 ते 14 वयोगटातील पाल्यांना किंवा बालकांना शिक्षणाची संधी होती का, हे लक्षात घ्या. याच्यासाठी होती 86वी घटना दुरुस्ती 2002. काय केलंय यांनी 2002 दिलेलं आहे पण तिथं 88वी घटना दुरुस्ती म्हटलंय. याचा अर्थ काय आहे, खालील विधान योग्य कुठलं आहे, योग्य कुठलं आहे तर पहिलं योग्य आहे, म्हणजे फक्त हे योग्य आहे. बीज मध्ये 88 नाहीये तर 86वी घटना दुरुस्ती 2002 मध्ये. आता 2002 मध्ये पीएम कोण होते, अटल बिहारी वाजपेयी. अटल बिहारी वाजपेयी. मग त्या सरकारला असं आकस्मिक वाटलं का, थोडं एक्स्ट्रा बोलतो की काय नेमकं आयोगाने हा प्रश्न का विचारला आणि पुढे तुम्हाला काय करायला लागणार आहे याच क्वेश्चन बद्दल. तर अटल बिहारी वाजपेयींनी 86वी घटना दुरुस्ती करून डायरेक्ट हे आणलंय का घटनेत, नाही आणलं. याचा अर्थ सुप्रीम कोर्टानं 1993 ला सरकारचे कान टोचले आणि इथं एक खटला झाला होता प्रसिद्ध उन्नीकृष्णन केस खटला. आणि या उन्नीकृष्णन केस खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टाने हे सांगितलं की हे जे शिक्षण आहे हे शिक्षण फंडामेंटल राईट्स पाहिजे. म्हणजे जीवित आर्टिकल 21 मध्ये जीविताचं स्वातंत्र्य जसं आहे तसं जीविताच्या स्वातंत्र्याबद्दल म्हणजे व्यक्तिगत स्वातंत्र्य इज इक्वल टू एज्युकेशन, शिक्षणाचं स्वातंत्र्य असायला पाहिजे असं उन्नीकृष्णन केस खटल्यामध्ये म्हटलं. आणि मग त्यानुसार 86वी घटना 2002 मध्ये पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींनी हे जे आहे मूलभूत कर्तव्य ह्याच्यामध्ये हे जोडून टाकलं. ठीक आहे, मूलभूत कर्तव्य जोडले. फंडामेंटल ड्युटीज मध्ये हे 11वं कर्तव्य जे आहे ते ऍड झालेलं आहे. प्रश्न समजला. प्रश्न खूप सोपा होता पण याचा पोस्टमॉर्टम थोडा केला की तुम्हाला समजावं की इथे एक केस आलेला आहे उन्नीकृष्णन केस खटला आणि कदाचित आपल्या पुस्तकामध्ये नसेल ती कदाचित. ठीक आहे, म्हणजे आर्टिकल 21 मध्ये, आर्टिकल 21A मध्ये, आर्टिकल 45 मध्ये आणि आर्टिकल 51A मध्ये एज्युकेशन आहे का असा प्रश्न आला ABCD तर हे लक्षात घ्या ऑल ऑफ द अबव उत्तर येणार याचं. ठीक आहे, कारण 21 मध्ये पण आहे शिक्षण, 21 मध्ये पण आहे, 21A मध्ये पण आहे, 45 मध्ये पण आहे आणि 51A मध्ये पण आहे. ठीक आहे, ओके. याच्या संदर्भात आपण डिटेल एक एक व्हिडिओ बघणार आहे पण आपण सध्या तरी या संभाव्य प्रश्नावरती फोकस करतोय, संभाव्य उत्तरावरती. खालीलपैकी कोणती जोडी बरोबर जुळत नाही, याचा अर्थ चुकीची जोडी ओळखा. शोषणाविरुद्धचा अधिकार आर्टिकल 23-24 बरोबर आहे. हे शोषणाबद्दलचा विरोधातला अधिकार सांगितले म्हणजे हे बरोबर आहे. काय ओळखायचं आहे, कोणती जोडी बरोबर जुळत नाही याचा अर्थ चुकीचं ओळखा. हे लिहून घ्या वरती म्हणजे आपल्याला सोपं जाईल. संविधानातील उपाययोजनाचा अधिकार इथं संविधानात्मक विचारलंय आणि आयोग म्हणजे आपण जे वाचतो ते घटनात्मक उपाययोजनाचा अधिकार आहे, घटनात्मक उपाययोजनाचा. त्यामुळे संविधान आणि घटना एकच आहे. त्यामुळे आर्टिकल 32 ते 35 हे बरोबर आहे. काही जण याला चूक म्हणत असतील पण हे लक्षात घ्या याच्या इंग्रजी अनुवादाकडे जा. राईट टू कॉन्स्टिट्युशनल रिमाइट्स आर्टिकल 32-35 याचा अर्थ हे जे आहे हे बरोबर आहे. कारण का द कॉन्स्टिट्यूशन इंडिया याच्यासाठी UPSCचं पुस्तक आहे बक्षी साहेबांचं, यामध्ये सेम जो आहे हे वर्डिक दिलेलं आहे. याचा अर्थ हे बरोबर आहे, याच्यामध्ये कुठलीच चूक नाहीये. ते घटनात्मक उपाययोजना बरोबर आहे. आणि धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार आर्टिकल 19 ते 22 दिलंय, याचा अर्थ हे चुकीचं आहे. धार्मिक स्वातंत्र्य कुठे आहे 25 ते 28 मध्ये, त्यामुळे हे चुकीचं आहे. म्हणजे हे चुकीचं आहे. काय विचारले चुकीचं म्हणजे हे उत्तर 3 येईल. कारण सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार अनुच्छेद 29-30 मध्ये, आता इथं गंमत आहे 29-30 मध्ये सांस्कृतिक आहेत का अल्पसंख्याक अधिकार आहेत, अल्पसंख्याक अधिकार. हे 29-30 मध्ये अल्पसंख्याकांचे अधिकार सांगितले का सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार सांगितले. तर बऱ्याच मुलांचा विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम झालाय की वरवर अभ्यास करून जातात आणि म्हणतात की अल्पसंख्याकांचा अधिकार आहे. नाहीये, घटनेमध्ये जे विभाजन केले ते अल्पसंख्याकांचं नसून सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकाराचं दिले. ठीक आहे, पुढच्या तासामध्ये आपण 29 आणि 30 मध्ये ही कलम डिटेल आपण एक्सप्लेनेशन बघणार आहे. कारण याच्यावर एक क्वेश्चन आलेला आहे पुढे आहे तो आपण पाहणार आहोत. पण सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार असंच आहे घटनेच्या फंडामेंटल राईट्स मध्ये. अल्पसंख्याक असा शब्द प्रयोग नाही. मुळात अल्पसंख्याक म्हणजे कोण हेच घटनेत दिलेलं नाही. ठीक आहे, ओके. तर याचं उत्तर काय येईल तर हे चुकीचं आहे. धार्मिक आणि स्वातंत्र्याचा अधिकार ते येईल 25 ते 28 मध्ये, 19 ते 22 मध्ये नाहीये.
आता हा जरा प्रश्न बघा, याच्याबद्दल थोडं 5-6 मिनिटं घेतो तुमची, पण समजावून घ्या की आयोगाची रेंज काय आहे. हा प्रश्न थोडा क्रिटिकल आहे. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 29 मध्ये खालीलपैकी कोणत्या घटकाचे संरक्षण करण्यात आलेले आहे? 29 मध्ये 29 मध्ये खालीलपैकी कोणत्या घटकाचे संरक्षण? 29 आताच मी बोललो. आर्टिकल 29-30 काय सांगतं? अल्पसंख्याकाचं सांगतं का? नाहीये, अल्पसंख्याक नाही सांगत आहे. काय सांगतं? सांस्कृतिक बद्दल सांगतं. इथं बघा, अल्पसंख्याक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क. म्हणजे हे काय सांगतं? आर्टिकल 29 सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्काबद्दल सांगतं. इथं काय म्हटलंय? 29 मध्ये खालीलपैकी कोणत्या घटकाचे संरक्षण देण्यात आलेले आहे? अल्पसंख्याक वर्गाचे हित संरक्षणचे रक्षण. म्हणजे हे 29 अल्पसंख्याकाबद्दल सांगतं का? ते आपल्याला बघायचंय. महिला वर्गांच्या हितसंबंधाचे संरक्षण सांगतं का? त्यानंतर अनुसूचित जातीच्या म्हणजे शेड्यूल कास्टच्या हितसंबंधाबद्दल सांगतं का? आणि अनुसूचित जमातीच्या म्हणजे शेड्यूल ट्राईब्स बद्दल सांगतं का? काय नेमकं संरक्षण प्रोव्हाइड करायला लागले हे? याचा उत्तर जर आपण बघितलं तर 29 जे आहे, 29 मध्ये स्पष्ट मेन्शन आहे की आर्टिकल 29 आणि 30 याचं जर डिटेल बघितलं तर एक गोष्ट माहिती आपल्याला मिळते की 29 नागरी गटाला आणि व्यक्तीला म्हणजे याच्या हक्काचे संरक्षण करतं. नागरी गट आणि व्यक्तीला इथे जर आपण बघितलं आर्टिकल 29 हे बघा, सर्व नागरी गटाला उपलब्ध आहे, सर्व नागरी गटाला. आणि 30 जे आहे ते संरक्षण केवळ धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्याकांना आहे. म्हणजे 30 कलम हे कुणाला उपलब्ध आहे? केवळ अल्पसंख्याकांना. ठीक आहे. मुळात अल्पसंख्याकाची व्याख्या घटनेत नाही, हा भागच वेगळा आहे. पण ज्या अल्पसंख्याकांना काही बाबतीमध्ये धार्मिक भाषिक या आधारावरती स्वातंत्र्य दिले त्यांना यांना अल्पसंख्याकांना गटांना उपलब्ध आहे आर्टिकल 30 मध्ये. आणि 29 मध्ये सर्व नागरी गट आहे. मग सर्व नागरिक गट याचा अर्थ काय? तर सर्व नागरिक गट याचा अर्थ अल्पसंख्याक पण असणार आहे, म्हणजे फिक्स ए असणार. आता फिक्स ए कुठं नाही, त्याला डिलीट करून टाका, लिमिट करून टाका. हे गेलं, हे गेलं, आता राहिलं काय? ए आणि ए बी. आता बघा, ए मध्ये काय सांगतं? अल्पसंख्याक वर्गाचे संबंध. जर बहुसंख्याक असतील म्हणजे हे सर्व नागरी गट असतील, नागरी गटाची स्पेसिफिक अर्थ सुद्धा घटनेत दिलेला नाही. याचा अर्थ नागरी गट पण नाहीये, पण अल्पसंख्याका बरोबर बहुसंख्याक सांगितले म्हणून अल्पसंख्याक फिक्स येणार आहे. उत्तर काय येईल? 2A. पण जरासा विचार करा की ह्या सगळ्यामध्ये काय नेमकं कन्फ्युज आहे. इथं जर कोणी उत्तर चुकलं असेल किंवा पहिल्या आन्सर क्यू नुसार तुमचं उत्तर चुकीचं असेल तर नेमकं हे काय आहे सर, आणि थोडे एक्सप्लेन करता का? तर 2 मिनिटात मी एक्सप्लेन करून टाकतो. ठीक आहे, बघा व्यवस्थित बघा. तुमचं उत्तर काही येऊ दे, आयोग काही विचारू दे, आपण जे आहे ते याचिका म्हणजे इथं आपण काही पुरावे जोडून आपण आयोगाला सांगू पण शकतो, आपल्या हरकती ज्या आहेत ते पाठवू शकतो. पण हा मुद्दा मला असं वाटतं की केवळ हा आयोगाचा नसून हा कोर्टाचा मॅटर आहे. कारण संविधानामध्ये अशा कुठल्याच पद्धतीचं स्टेटमेंट नाहीये. अल्पसंख्याकामध्ये नागरिक गटाची डेफिनेशन नाहीये. त्यामुळं सुप्रीम कोर्टाने हे जे आहे ते विषद केलं पाहिजे की नेमका हा मॅटर कोण आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की आताचे एमपीएससीचे काही क्वेश्चन हे डायरेक्ट हायकोर्ट जे आहे ते विचार केलं आणि हायकोर्टामध्ये आलेले जे काही याचिकाकर्ते होते त्यांच्याच बाजूने निकाल दिला. म्हणजे समजा माझ्यावरती अन्याय होतोय, माझा हा प्रश्न जो आहे या प्रश्नाचं उत्तर आयोगाने चुकीचं दिलेलं आहे आणि माझं उत्तर बरोबर आहे, आणि मी जर लढली तर केवळ माझंच बरोबर येणार, मी जे उत्तर लिहिलंय ते सगळ्यांचं बरोबर येणार नाही, असं गेल्या वेळेस आपण पाहिलं. म्हणजे याचा अर्थ आहे की जो न्याय मागेल त्यालाच न्याय. ठीक आहे, तर हे अशा पद्धतीने, त्यामुळे आपल्याला हे समजून घ्यायला लागेल. 29 काय शॉर्ट मध्ये सांगतो. 29 अल्पसंख्याक वर्गाच्या हितसंबंधाचे रक्षण असं म्हटलंय. पण हे अल्पसंख्याक आहे का केवळ? ते 29(1) मध्ये म्हटलेलं आहे भारताच्या राज्यक्षेत्रात त्याच्या कोणत्याही भागात राहणाऱ्या कोणत्याही नागरिक गटाला. इथं बघा, कोणताही नागरिक गट म्हटलंय. याचा अर्थ हे महत्वाचं आहे, नागरिक गट म्हणजे कोण? स्वतःची वेगळी भाषा, लिपी आणि संस्कृती असेल त्यांची, कुठल्याही नागरिक गटाला त्याची भाषा, लिपी आणि संस्कृती असेल तर ती त्याला जतन करण्याचा अधिकार आहे. याला मी ट्रिक्स करतोय की सुलभा म्हणायला. 29(1) मध्ये काय? सुलभा. संस्कृती, लिपी आणि भाषा कोणतं एखादा नागरिक गट त्याला ते उपलब्ध आहे. आणि 29(2) मध्ये सांगितलंय की यान्वये सरकारने खर्चाने मदतीने चालवण्यात येणाऱ्या शिक्षण संस्थेत केवळ धर्म, वंश, जात आणि भाषा या कोणत्याही कारणास्तव प्रवेश नाकारला जाणार नाही. काय म्हणते 29(2) मध्ये? ह्या तुम्ही जतन करा, संस्कृती, भाषा आणि लिपी कुठल्याही नागरिक गटाला. मग हे सगळं जतन कुठं करायचं? शिक्षण संस्थेत. मग शिक्षण संस्थेत तुम्हाला धर्म, वंश, जात आणि भाषा यानुसार तुम्हाला कोणी प्रवेश नाकारला नाही. पण इथं जेंडर नाहीये हे समजून घ्या. याच्यासाठी जेंडर हे नाही, केवळ धर्म, वंश आणि जात आणि भाषा
भाषा याबद्दल सांगतं 29. म्हणजे 29 महत्वाचं काय, कलम 29 मध्ये केवळ अल्पसंख्याकापुरते मर्यादित आहे असं अजिबात नाही. इथे एक शब्द महत्वाचा आहे, नागरिक गट. आणि नागरिक या गटात शब्द अल्पसंख्याकाबरोबर बहुसंख्याक गटाचा समावेश होतो. आणि याच्यासाठी प्रसिद्ध एक केस आहे, अहमदाबाद सेंट झेवियर कॉलेज वर्सेस स्टेट ऑफ गुजरात. आता हे जे खटले सांगतोय ते तुमच्या पुस्तकात कदाचित नसतील, पण हे लक्षात घ्या, आयोगाने आता तिथपर्यंत गेलेला आहे. याचा अर्थ ताकाला लपवून, म्हणजे भांड जे आहे ताकापर्यंत जाऊन भांड कशाला लपवायचं, तर अशी गोष्ट आता आलेली आहे. याचा अर्थ अहमदाबाद सेंट झेवियर कॉलेज वर्सेस गुजरात राज्याच्या खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टाने असे निर्देश दिले 1974 ला. ती केस होती प्रसिद्ध शांताबाई वर्सेस मद्रास विद्यापीठ. आणि याच्यामध्ये निकाल दिला मद्रास हायकोर्टाने सुद्धा, की निर्णय दिला शिक्षण संस्थेत जन्मस्थान आणि जेंडर या कारणावरून प्रवेश नाकारला तर तो घटनाविरोधी नाही. म्हणजे जर एखाद्या शिक्षण संस्थेत जन्मस्थान, तो कुठं जन्मलाय आणि त्याचं जेंडर यानुसार त्याला जर प्रवेश नाकारला तर तो घटनाविरोधी नाही असं म्हणतं. आणि ह्या सगळ्या खटल्यांचा हा थेट संबंध जातो आर्टिकल 15(4)C. आणि म्हणून आर्टिकल 29 आणि 30 शॉर्ट मध्ये एवढा आहे की 29 सगळ्या नागरिक गटाला आहे, ज्याच्यामध्ये अल्पसंख्याक पण येतील, आणि 30 जे आहे ते केवळ धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्याकावरती आहे. म्हणजे हे जरी इतकं सोपं असलं तरी सुद्धा आर्टिकल 29-30 याची डायरेक्ट संबंध 15(4)शी संबंधित आहे. पुढच्या कालावधीत आम्ही याच्यावरती डिटेल व्हिडिओ बनवू आणि तुम्हाला एक्सप्लेन करू आर्टिकल 29-30, आर्टिकल 29(1), आर्टिकल 29(2) आणि याचा 15(4)शी काय संबंध आहे त्याच्यावरती तुम्ही बघू शकता. पण इथं महिला वर्गाचं प्रतिनिधित्व हे येऊ शकतं का? येऊ शकतं, कारण नागरिक गटाची डेफिनेशन नसेल आणि भाषा, लिपी आणि संस्कृती, मग महिला संस्कृती त्यांच्या संदर्भात इथं लिपी आणि भाषा, लिपी किंवा भाषा राहू दे, संस्कृती ते जपवून करतात की नाही करतात, याचा अर्थ नागरिक गटात येऊ शकतात का? येऊ शकतात. त्यामुळे इथं ऑप्शन ए बी सुद्धा येऊ शकतो. आता बघायचं आपल्याला की आयोग काय नेमकं देतं, आणि याच्याबद्दल एक सगळ्यात महत्वाचं आहे की ह्या सगळ्यामध्ये अल्पसंख्याकाचं डेफिनेशन कुठं नाहीये. आर्टिकल 266, 366 याच्यामध्ये व्याख्या सगळ्या दिलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये तुम्ही कॉन्स्टिट्यूशन मध्ये जर गेलात तर आर्टिकल 366 मध्ये हे 366 आहे. 366 मध्ये सगळे ज्या व्याख्या आहेत ते व्याख्या दिलेल्या आहेत, पण या व्याख्येत कुठेही नागरिक गट असा शब्द प्रयोग नाहीये. त्यामुळे पुढच्या काळात याचा आन्सर काय देत आयोग हे आपल्याला बघण्यासारखं राहील. पुढचा प्रश्न आहे, राज्यपालांना विधिविषयक अधिकार कुठले आहेत? अधिकार आहेत राज्यपालांना विधिविषयक याचा अर्थ हे लक्षात घ्या की दोन पद्धतीचे अधिकार आहेत, एक कार्यकारी अधिकार, दुसरे आहे विधिविषयक अधिकार. विधिविषयक अधिकार कोण करतं? विधिमंडळ करतं. आणि कार्यकारी अधिकार सीएम किंवा मंत्रिमंडळ करतं. सीएम किंवा मंत्रिमंडळ. आता हे सगळं बघा, राज्य विधिमंडळामध्ये भाषण देणे, विधिमंडळात भाषण द्यायला लागलं, याचा अर्थ विधिविषयक आहे. अध्यादेश जारी करणे कोण करतं? अध्यादेश जारी तर राज्यपाल करतो आर्टिकल 213 अंतर्गत, तर विधिविषयक आहे. विधानसभा विसर्जित करणे, विधानसभा विसर्जित कोण करतो? तर राज्यपाल करतो. ठीक आहे, विधानसभा विसर्जित करतो म्हणजे हे सुद्धा विधिविषयक आहे. मंत्रिमंडळ बरखास्त करणे, आता हे मंत्रिमंडळ बरखास्त कोण करतो? सीएम करू शकतो. सीएमच्या एका राजीनाम्यानं मंत्रिमंडळ बरखास्त होईल, याचा अर्थ हा कार्यकारी अधिकार होऊ शकतो. म्हणजे आर्टिकल काय सांगितले, विधिविषयक अधिकार कोणते आहेत? ए बी सी पर्याय क्रमांक 1 आहे. सोपं आहे. ठीक आहे, ओके, पुढे जाऊया. भारताच्या संसदेने 2001 मध्ये कायदा करून कोणत्या वर्षापर्यंत मतदारसंघाची पुनर्रचना केली जाणार नाही अशी तरतूद केली जाणार नाही. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा. याच्यासाठी 42वी घटना दुरुस्ती केली त्यानंतर 1976, त्यामध्ये ए आणि बी साठी त्यानंतर इथं 84वी घटना दुरुस्ती केली, 84वी घटना दुरुस्ती. आणि याच्यामध्ये काय मेन्शन केलं, ए आणि बी मध्ये काही चेंजेस केले. या चेंजेस मध्ये डिटेल न सांगता एवढं सांगतो की या दोन म्हणजे 87वी घटना दुरुस्ती केली 2001 मध्ये, आणि ह्या घटनेमध्ये क्वेश्चन आलाय हे बघा 2001 मधला. आणि 87वी घटना दुरुस्ती 2001 करून काय केलं, ए आणि बी मध्ये, ए मध्ये चेंजेस 2026 पर्यंत करायचे नाही असं ठरलं. आणि याला प्रमाण म्हणून कुठली जनगणना मॅटर केली हा प्रश्नच नाहीये. मतदारसंघाची पुनर्रचनेवरती क्वेश्चन आहे डायरेक्ट, म्हणजे कुलदीप सिंग याच्यावरती क्वेश्चन आहे. ठीक आहे, म्हणजे मतदारसंघाची पुनर्रचना केली जाणार नाही. कुठला आहे? 2026. त्यामुळे जनगणनेचा काही वादच नाही, त्यामुळे उत्तर 2026 येणार आहे. कारण ऑप्शन पण 2021, 2031, 2036 असे आहेत. ठीक आहे, त्यामुळे हा प्रश्न सोपा आहे. त्यानंतर जेव्हा लोकसभा आणि राज्यसभा यांच्यामध्ये एखाद्या विधेयकावरून मतभेद असतील तर संसदेचे संयुक्त अधिवेशन कोण बोलावतो? कोण? ठीक आहे, आता संयुक्त अधिवेशन आर्टिकल 108 चा मुद्दा आहे. 108 मध्ये संयुक्त अधिवेशन बोलू शकतं. आतापर्यंत 3 वेळेस
संयुक्त अधिवेशन बोलवून जातं. याच्यासाठी ट्रिक्स काय बघा, हॅपी बर्थडे म्हणायचं, हॅपी बर्थडे. हे हुंडाबंदी होता, बँकिंग कायदा होता आणि दहशतवाद साठी होतं 2002 साठी. हे हॅपी बर्थडेच आहे. हॅपी बर्थडेला आम्ही काय बोलवलं, संयुक्त अधिवेशन बोलवलं. हे विधिमंडळाला तरतूद नाही आहे. काय म्हणतं, कोण बोलवतं, सिंपल आहे, भारताचे राष्ट्रपती बोलवतात. आणि कोण अध्यक्ष असतो, लोकसभेचा अध्यक्ष. लोकसभेचा अध्यक्ष नसेल तर कोण असेल, राज्यसभेचा उपसभापती. समजते, ओके. खूप सोपा क्वेश्चन होता, ठीक आहे. आता हा बघा, राज्यपालाच्या नियुक्तीबाबत संविधान सभेने खालीलपैकी कोणत्या मॉडेलचा स्वीकार केला. कशासाठी, राज्यपालाच्या नियुक्तीबाबत संविधान सभेने खालीलपैकी कोणता मॉडेल विचारले, राज्यपाल नाही विचारले. मग मॉडेल कुठला असेल, हे बघा, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, जर्मनी. कॅनडाचं मॉडेल आहे. कॅनडावरून काय घेतलं, हे बघा, असा गोल काढायचा, प्रभावी केंद्र असलेले संघराज्य. याला म्हणायचं थिअरी ऑफ स्ट्रक्चर. आपण काही रट्टा न मारता स्ट्रक्चरच्या पद्धतीने लक्षात ठेवू शकतो. हे सांगतो ट्रिक्स कशा पद्धतीने अभ्यास करायचा आपल्याला. हे केंद्र म्हणजे हे प्रभावी केंद्र असलेले संघराज्य, शेषाधिकार केंद्राकडे, राज्यपाल केंद्राचा प्रतिनिधी, ठीक आहे, आणि सुप्रीम कोर्टाचे सल्लागार अधिकार. हे राज्यपाल केंद्राचा प्रतिनिधी. हेच काय आहे, मॉडेल आहे, कॅनेडियन मॉडेल घेतं. पण जरा असं त्यांनी विचारलं असतं, राज्यपाल पदच कुणाकडून घेतलंय, तर आलं असतं काय 1935 चा कायदा. कारण राज्यपाल पद 1935 च्या कायद्यावरून घेतलंय. 1935 च्या कायद्यावरून रालोआ सपना कोण थी, हा डायलॉग ऐकला असेल तर सपना इथं आणायचं, रालोआ. राज्यपाल पद, लोकसेवा आयोग, आणीबाणी, सहकारी संघराज्य, प्रशासकीय तपशील आणि न्याय व्यवस्था यामधलं राज्यपाल पद. म्हणजे राज्यपाल 1935 कडून घेतलं, पण राज्यपालाची नियुक्ती कॅनडाकडून घेतलेली आहे, ठीक आहे. तर सोपा क्वेश्चन होता, अशा पद्धतीने तुम्ही टॅकल करू शकता. संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदात कलमात भारत म्हणजे भारत राज्याचा संघ असेल असा उल्लेख आहे. सध्या जो वाद आहे, या वादावरतीच आयोगाने क्वेश्चन विचारलाय की सध्या चाललेलं आहे भारत आणि इंडिया म्हणजे काय म्हणायचं नेमकं. तर घटनेमध्ये काय सांगितलंय, आर्टिकल अनुच्छेद 1 मध्ये इंडिया अर्थात भारत जे आहे ते सांगितलंय. हे आहे संविधान, आणि या संविधानातला पहिला शब्द जो आहे आर्टिकल सुरू झाल्यानंतर तो आहे संघराज्याचे नावक्षेत्र. आणि या संघराज्याच्या नावक्षेत्रामध्ये आर्टिकल 1 मध्ये उपकलम जे आहेत, आर्टिकल 1, आर्टिकल 2 आणि आर्टिकल 3, याच्यामध्ये आर्टिकल 1 मधल्या 1 मध्ये इंडिया अर्थात भारत असं म्हटलेलं आहे. इंडिया अर्थात भारत, हे लक्षात घ्या. भारत अर्थात इंडिया असं नाही, इंडिया अर्थात भारत हे आर्टिकल 1 मध्ये नाही, 1 मधल्या 1 मध्ये सांगितलेलं आहे, ठीक आहे. आणि हे जे राज्यांचा संघ असं म्हटलेलं आहे ते 3 मध्ये म्हटलंय संघ राज्याच्या बद्दल. पण संघराज्य शब्द स्पेसिफिक रित्या नाहीये. फक्त काय आपल्याला आलेलं क्वेश्चन, संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदात भारत म्हणजे भारत राज्याचा संघ असेल असा उल्लेख केलेला आहे, तर आर्टिकल 1 मध्ये. पण हा आर्टिकल 1 मध्ये आहे, पण आर्टिकल 1 मधल्या 3 मध्ये आहे. पुढच्या कालावधीत असा क्वेश्चन बसेल, आर्टिकल 1.1, आर्टिकल 1.2 आणि आर्टिकल 1.3 हे रेंज सापडलेलं आहे. कारण आयोगाने एक क्वेश्चन विचारला होता की कॅबिनेट हा शब्द प्रयोग घटनेत कुठं आहे, तर आर्टिकल दिलं होतं 352, 352, 3 वगैरे 74 असं दिलं होतं. 352, 3 मध्ये होता बघा कॅबिनेट हा शब्द. इन डिटेल क्वेश्चन विचारलंय, त्यामुळे हा सुद्धा क्वेश्चन पुढच्या कालावधीत इन डिटेल बनवू शकतो आपण. हे केवळ संभाव्य प्रश्नसूची हे न पाहता तुमचा जो काही फोकस आहे राज्यघटने पाहण्याचा, जर तो वरवर असेल तर तो डिटेल असला पाहिजे. ज्याच्यासाठी लेक्चर होतं, काही संभाव्य उत्तर मी दिलेले आहेत, काही आयोग जे आहेत ते आन्सर की टाकल्यानंतर याच्यामध्ये थोडीफार सुधारणा होईल, पण त्याला तुम्ही चॅलेंज जे आहे ते करू शकता. चॅलेंज याचा अर्थ हरकती करू शकता. याच्यासाठी रेफरन्स जे असणार आहेत त्या रेफरन्स मध्ये हे आहे भारतीय संविधानाचं पुस्तक, हे आहेत बक्षी सरांचं पुस्तक, हे मेन सोर्स, आणि तुमच्याकडे असणारं लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक. पण त्याच्यामध्ये डाटा जो आहे तो खूप कमी आहे, भले ते इंग्लिश असू दे किंवा मराठी आवृत्ती असू दे, ठीक आहे. तर याच्यामध्ये पुन्हा एकदा पुढच्या भेटीत आपण भेटणार आहे. 29 आणि 30 बद्दल आपण डिटेलरित्या बोलणार आहे. सेशन कसं वाटतंय, तुम्हाला समजतंय का, ट्रिक्स वगैरे याच्याबद्दल तुमचं मत काय, कमेंट बॉक्स मध्ये जे आहे ते कळवा, आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटतोय. जय हिंद.